नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण YMT आयुर्वेदिक कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. त्यासोबतच आपण या कॉलेजची फीज असेल, त्यातील पेशंट फ्लो, कॉलेजचा कॅम्पस या सर्व गोष्टी एकंदरीतरित्या या व्हिडिओमध्ये पुढे कव्हर करणार आहोत. तर स्क्रीनवरती तुम्ही एक PDF बघत असाल की ज्यामध्ये विद्यार्थ्यांची यादी असणार आहे की ज्यांनी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे. यामध्ये आपल्याला SML नंबर, विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक, त्यांचे मार्क्स आणि कॅटेगरी या 4 गोष्टी खूप महत्त्वपूर्ण बघायचे आहे. समजा आपण पहिल्या नंबरचा विद्यार्थी बघितला, ज्याचा की SML आहे 8310, विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक जे की AIR असं लिहिलं आहे तर ती आहे 91,157, विद्यार्थ्याची मार्क आहे 588 आणि कॅन्डिडेट हा ओपन कॅटेगरीचा असणार आहे. तर बऱ्याच पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा इथं डाऊट असणार आहे की सर हा SML नंबर काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा महाराष्ट्राचं काउन्सिलिंग स्टार्ट होतं, जेही विद्यार्थी महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन करतात व त्यानुसार जी मेरिट वाईज एक लिस्ट निघते तर तो असणार आहे तुमचा SML नंबर. म्हणजेच महाराष्ट्रात तुमची किती मेरिट आहे तर तो असतो तुमचा SML नंबर. समजा आपण दुसऱ्या नंबरचा विद्यार्थी बघितला, तो देखील ओपन कॅटेगरीचाच आहे. विद्यार्थ्याला नीटमध्ये स्कोर होते 585. तर मागच्या वर्षीचा कट ऑफचा अंदाज घेता मागच्या वर्षी खूपच विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडले होते. तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. OBC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे 5व्या नंबरचा, 571 मार्क आहे. त्यानंतर NTCचा कट ऑफ बघितला आपण तर 566. पुढे आपण समजा SCBC आहे कॅटेगरी, जी की मागच्या वर्षीच महाराष्ट्र काउन्सिलिंगमध्ये रिझर्वेशनसाठी क्लेमसाठी ओके केली होती. तर इथे आपण 11 नंबरचा विद्यार्थी बघू शकतो, 555 मार्क आहे कॅन्डिडेटला. त्यानंतर आपण NTCचा बघितला कट ऑफ 553चा गेलेला आहे. विविध कॅटेगरीसाठी तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता, ज्यामध्ये ओपन OBC असेल, SCBC किंवा SBC असेल, VJNT किंवा SC किंवा ST कॅन्डिडेट असेल त्याचं देखील कट ऑफ तुम्ही इथे बघू शकता. समजा आता बऱ्याच जणांचा डाऊट असणार आहे की सर हा 39 नंबरला ACBC शेजारी EM-ACBC-W लिहिलं आहे. तर इथं EM म्हणजेच जे इयर मार्किंग असतं, पुढे आपण ACBC आणि W म्हणजे वुमन कॅटेगरी किंवा वुमनचं सीट या कॅन्डिडेटला इथं भेटलेलं आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही आमच्यासोबत नक्कीच कॉन्टॅक्ट केला पाहिजे. आमचा नंबर आहे 920-910-1770 व त्यानंतर तुमच्या संपूर्ण ॲडमिशनची जबाबदारी आमची असणार आहे. तुमचं मेरिट ॲडमिशन असेल, मॅनेजमेंट असेल किंवा अदर स्टेट, आपले टीम मेंबर्स नक्कीच तुमची हेल्प करतील. तर इथे तुम्ही बघू शकता विविध कॅटेगरीज आहे, त्यांचा कट ऑफ किती गेला आहे नक्कीच तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर समजा आपण बघितलं 69 नंबरचा कॅन्डिडेट आहे, SC कॅन्डिडेट आहे, IQ म्हणजेच मॅनेजमेंट थ्रू विद्यार्थ्यांनी इथे ॲडमिशन घेतलं आहे. विद्यार्थ्याचे तुम्ही मार्क इथे बघू शकता, 401 मार्क आहे. नक्कीच या कॉलेजचा जो IQ असेल किंवा मॅनेजमेंटचा जो कट ऑफ आहे तो काही कॉलेजचा मेरिटचा कट ऑफ हा असणार आहे. निश्चितपणे तुम्हाला जर या लेवलच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल मॅनेजमेंट थ्रू म्हणा, तर देखील तुम्हाला स्कोर हा नक्कीच यावर्षी पण चांगला असायला पाहिजे. कॉलेजची जर समजा आपण फीजचा विचार केला तर 2,65,000 रुपये कॉलेजची वार्षिक फीज ही राहणार आहे. आणि जर तुमचं ॲडमिशन मेरिट थ्रू झालं असेल आणि उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल, नक्कीच तुम्हाला कॉलेजेसमध्ये स्कॉलरशिपचा बेनिफिट 100% भेटणार आहे. पुढे आपण कॉलेजचा विचार केला तर कॉलेजमध्ये 100 विद्यार्थ्यांची इंटेक असणार आहे. त्यासोबतच कॉलेज शहरात असल्याने तुम्हाला इथे चांगल्या प्रकारचा पेशंट फ्लो देखील बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं क्लिनिकल एक्सपोजर आणि प्रॅक्टिस 100% कॉलेजमध्ये होणार आहे. त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून काउन्सिलिंग करून घ्यायची असेल त्यांनी आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट केला पाहिजे. आमचा नंबर आहे 920-910-1770. तुमची महाराष्ट्रात मेरिट काउन्सिलिंग असो किंवा मॅनेजमेंट थ्रू जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल अतिशय कमी बजेटमध्ये, तर देखील आपले टीम मेंबर्स नक्कीच तुमची हेल्प करतील. त्यासोबत काही विद्यार्थ्यांना अदर स्टेटमध्ये जायची इच्छा असेल आणि एकूण बजेट तुमचं कमी असेल तर त्यामध्ये तुम्ही MP असेल, कर्नाटक किंवा पंजाब आणि UP, तर हे 3-4 जे राज्य आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. आपले टीम मेंबर्स या रिजन्समध्ये देखील तुमचं चांगल्या कॉलेज थ्रू ॲडमिशन करून देतील. सोबतच कॉलेजमध्ये जर आपण विचार केला IQचं जर ॲडमिशन आहे, तुम्ही बघू शकता की तुम्हाला या कॉलेज साठी चांगले मार्क लागणार आहे. सोबत आपण खाली इथं बघितलं जे AIQ असं लिहिलेलं आहे, तर हे असणार आहे ऑल इंडिया कोटाचे विद्यार्थी, म्हणजेच अखिल भारतीय कोटा जो असतो त्यातून विद्यार्थ्यांनी इथं कॉलेज थ्रू ॲडमिशन घेतलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी स्टेट कोटा असतो 85%, त्यासोबत ऑल इंडिया कोटा असणार आहे, IQ कोटा असणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे राऊंड कंडक्ट केले जातात, त्यामध्ये
कॅप राऊंड असतील, तुमचे स्ट्रे राऊंड असतील किंवा मॉपअप राऊंड असतील, स्पॉट राऊंड असतात. वेगवेगळ्या प्रकारचे राऊंड असतात, त्यांचे रूल्स वेगवेगळे असतात. हे तुम्हाला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की समजा तुम्ही एका राऊंडला तुम्हाला रूल नसतील माहिती आणि जर तुमच्याकडून चूक झाली तर तुम्ही काउन्सिलिंगच्या डिरेक्टली बाहेर देखील पडू शकता आणि तुमचं इथे वर्ष देखील वाया जातं. तर या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या चुका नसतील करायच्या आणि तुमचं वर्ष वाया न घालून एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आमच्यासोबत नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट केला पाहिजे. आपली महाराष्ट्रापुरती मेरिटसाठी फीज ही 4,000 रुपये आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. सोबत आपल्या ऑफिसला व्हिजिट करण्यासाठी तुम्ही संगमनेर किंवा पुण्याला नक्कीच येऊ शकता. सोबत जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील 100% तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता. खाली आपण आपला नंबर दिला आहे. तुम्हाला इतर डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. आम्ही नक्कीच त्यावर रिप्लाय देऊ. तरी भेटूयात आपण अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये. धन्यवाद.